नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एअरटेल मधून डाटा लोन कसं घ्यायचं त्याविषयी माहिती सांगणार आहोत। बघा मित्रांनो, तुमचं जर सिम कार्ड हे जर एअरटेलचं असेल तर तुम्हाला 1 GB पर्यंत डाटा लोन या ठिकाणी भेटणार आहे। जर तुमचं नेट संपलं असेल आणि तुम्हाला इमर्जन्सी मध्ये नेट जर 5G असेल तर तुम्हाला या ठिकाणी एअरटेलच्या डाटा लोनचा फायदा हा घेता येणार आहे। त्याविषयीच एअरटेलच्या सिमवर डाटा लोन कसं घ्यायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, एअरटेल वरून तुम्हाला डाटा लोन घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा एअरटेलच्या एअरटेल थँक्स ॲप या ॲपवर तुम्हाला जायचं आहे। ॲपवर गेल्यानंतर बघा, जर तुमचं नेट संपलं असेल तर अशा प्रकारे वरच्या बाजूला तुम्हाला डाटा लोन घेण्यासाठी एक नोटिफिकेशन देखील आलेली असेल, त्यावर क्लिक करून देखील तुम्ही डाटा लोन घेऊ शकता। इथं गेट डाटा लोन या लिंकवर क्लिक केलं की लगेचच डाटा लोनचं जे काही पेज आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल। इथे या ठिकाणी बघू शकता डाटा लोन अवेल करण्यासाठी देखील आता ऑप्शन आलेला आहे। इथूनच तुम्ही डायरेक्टली एअरटेलचं जे काही डाटा लोन आहे ते घेऊ शकता। यासोबतच एअरटेलचं डाटा लोन घेण्यासाठी अजून 2 ऑप्शन आहेत। त्यासाठी आता आपल्याला बॅक यावं लागेल। बॅक आल्यानंतर बघा, या ठिकाणी जे प्रीपेडचं दिलेलं आहे ते ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, तुमचा जो काही रिचार्जचा प्लॅन आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल। इथंच तुम्हाला तुमचं नेट किती शिल्लक आहे ते देखील तुम्ही चेक करू शकणार आहात। आता इथे डाटा लोन घेण्यासाठी आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर बघा, अशा प्रकारे रेकमेंडेड ॲडव्हान्समध्ये 1 GB डाटा लोन आणि ॲडचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे। यावरच आपल्याला डायरेक्टली क्लिक करायचं आहे। मग अशा प्रकारे अजून एकदा डाटा लोनचं या ठिकाणी पेज ओपन होईल। या प्रकारे देखील तुम्ही एअरटेलचं डाटा लोन घेऊ शकता। परंतु बघा, तुम्हाला जरी कटकट नको असेल, तुम्हाला डायरेक्ट कीपॅडवर नंबर टाईप केला की लगेच डाटा लोन भेटेल असं काही पाहिजे असेल तर ते पण या ठिकाणी ऑप्शन आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी एअरटेलचा स्पेशल एक डाटा लोनचा नंबर आहे। त्या नंबरवर तुम्ही जर मिस कॉल केला तर तुम्हाला डायरेक्टली एअरटेलचं जे काही डाटा लोन आहे ते अवेल केलं जातं। तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची इतर कोणतीही प्रोसेस करण्याची गरज यामध्ये पडत नाही। सोबतच एअरटेलच्या ॲपवर जाऊन या ठिकाणी अवेल डाटा लोन करणं या प्रकारचे कोणत्याही स्वरूपाचे स्टेप्स तुम्हाला फॉलो करायची गरज नाही आहे। डायरेक्ट इथं तुम्हाला मिस कॉल करायचं आणि लगेच तुम्हाला 1 GBचं जे काही डाटा लोन आहे ते तुम्हाला मिळून जाईल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तो स्पेशल असा नंबर कोणता आहे, तर बघा, त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या मोबाईल नंबरवर एक नंबर टाईप करायचा आहे। बरोबर नोट करून घ्या, *567*3#। हा एअरटेलचा स्पेशल डाटा लोनचा नंबर आहे। या नंबरवरच आपल्याला कॉल करायचा आहे। आता मी इथे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात करून दाखवतो। या ठिकाणी मी नंबर टाईप केलेला आहे। आता मी या ठिकाणी डायरेक्ट या नंबरवर कॉल करणार आहे। नंबरवर कॉल केल्यानंतर बघा, अशा प्रकारे नंबरवर कॉल केल्यानंतर या ठिकाणी खाली USDT कोड रनिंग असा एक मॅसेज तुम्हाला दिसून येईल। मग अशा प्रकारे तुम्हाला एअरटेलचं जे काही डाटा लोन आहे ते लगेच भेटून जाईल। या ठिकाणी त्या संदर्भातील कॉंग्रॅच्युलेशनचा मॅसेज पण आलेला आहे। इथे बघा काय सांगितले, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅज सक्सेसफुली अवेल्ड 1 GB डाटा व्हॅलिड टिल टुनाईट विच विल बी डिडक्टेड फ्रॉम युअर नेक्स्ट एअरटेल डाटा टॉपअप पॅक। म्हणजे बघा, 1 दिवसासाठी तुम्हाला या ठिकाणी एअरटेलचा जो काही डाटा लोन आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे। हे जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर ते देखील तुम्ही एअरटेल थँक्स ॲपवरून करू शकता। त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा एअरटेल थँक्स ॲपवर यायचं आहे। अशा प्रकारे ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी प्रीपेडवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारे तुमचा रिचार्जचा प्लॅन या ठिकाणी शो करेल आणि इथेच या ठिकाणी तुम्हाला एक मॅसेज दिसेल। त्यामध्ये सांगितलं आहे की डाटा लोन इज नाव ॲक्टिव्ह ऑन दिस प्लॅन। सोबतच इथं युजेसमध्ये देखील रेग्युलर डाटा पॅकच्या खालीच डाटा लोनची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही एअरटेलचा 1 GBचं डाटा लोन हे घेऊ शकता। महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सोबतच तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।